मी काढून घेईल, तुम्हाला माहित आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं. मग तुम्हाला हे माहित आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले. सगळं रेकॉर्डेड आहे. आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत. या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, तुम्ही भरू नका. आमचे BSPचे 3 कार्यकर्ते आत गेले, त्यांना बाहेर काढलं. हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेलं आहे. आणि कृष्णा जाधव, त्याला काय सांगावं, तर त्याला किती अक्कल आहे का मला कळत नाही. तो म्हणतो ते चिठ्ठी दिली ना आम्ही टोकन, ते मी नाही दिला. मी म्हटलं तुमच्या लोकांनी दिला, माझे लोक नाही आहेत ते, म्हणजे काउंटर बसवले. मग रिसीट कोणी दिली? तुमच्या माणसाने दिली ना रिसीट, गव्हर्नमेंटचे का दुसऱ्या रस्त्याने चोरांनी दिली? तिथे का चोर बसवले होते? कोण होते म्हटलं ते? नाही, ते माणसं नाही आहे, माझी सही नाही आहे. साहेब, तो आपला कृष्णा जाधव आपली स्वतःची नोकरी घालवायला बसला आहे. त्याला काय सांगावं, काय किती ज्ञान आहे. आणि संविधानिक पदावर सगळं, मी हे सगळं आपल्या गगराणी साहेबांना आम्ही सांगितलं. ते मला मी बोलतो कमिशनला बोललो आम्ही. ते मला आम्ही रिपोर्ट मागवतो. त्यांनी रिपोर्ट मागवला आहे. आता अजून काही वेळ गेलेली नाही. आम्ही 12 लोक इथे हजर आहोत आमच्या फॉर्म सहित. आणि हे त्यांनी आताही घ्यायला पाहिजे, नाही तर आम्ही कडक ॲक्शन घेणार. आम्ही सोडणार नाही या कोणालाच, जो जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, जे प्रोसिजर दिलेलं आहे आयोगाने म्हणा किंवा आपल्या गगराणींनी, ते अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना विचारलं की स्क्रुटिनी 31 तारखेला होती, तर तुम्ही स्क्रुटिनी 30 तारखेला कशी केली? तुम्ही का केली स्क्रुटिनी? तर म्हणे आम्ही स्क्रुटिनी कुठे केली, आम्ही तुम्हाला मदत केली. तुम्हाला आम्ही मदत मागितली होती का की आमचे फॉर्म तुम्ही स्क्रुटिनी करून घ्या? मग तुम्ही स्क्रुटिनीमध्ये 2 तास चालवले. जे लोक आमचे 1 वाजता 1:30 वाजता आले, ते तुम्हीच इमेजिन करा. जे 1:30 वाजता इथे पोहोचले आहेत, त्यांचं स्क्रुटिनी झाली, सगळं झालं, पैसे भरले, ते फॉर्म